12वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती, त्याच्यामधील प्रकरण 11 वित्तीय बाजार. बघा आता, प्रत्येक अर्थव्यवस्थेत व्यक्ती, व्यवसाय संस्था, कंपन्या, सरकार, वित्तीय संस्था इत्यादी नेहमी काय करत असतात, त्यांच्याकडील मिळकत तसंच बचत व अतिरिक्त निधी काय करत असतात, गुंतवणुकीच्या योग्य योजनेमध्ये गुंतवून त्यावर लाभांश किंवा व्याज मिळवण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर या सर्वांना गुंतवणूकदार किंवा निधी पुरवठादार असे म्हणतात. म्हणजे जी व्यक्ती काय करत असते, त्यांनी बचत केलेली जी निधी असतो किंवा एखादी रक्कम असेल, तर ती त्यांनी काय केलेली असते, एखाद्या ठिकाणी गुंतवतात व त्या गुंतवलेल्या रकमेपासून लाभांश किंवा व्याज काय करत असतात, मिळवत असतात. अशा गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, तर गुंतवणूकदार किंवा निधी पुरवठादार असे म्हणतात. तसेच उद्योजक, धंदेवाईक, व्यापारी, व्यवसाय संस्था, कंपन्या, सरकार, व्यावसायिक इत्यादींना त्यांच्या व्यवसायात अथवा धंद्यात काय करावं लागतं, गुंतवणूक करून नफा कमावण्यासाठी निधीची काय असते, खूप गरज असते. तसंच या सर्वांना काय म्हणायचं, तर कर्ज घेणारे किंवा कर्जदार असे म्हणतात. म्हणजे एखादा व्यावसायिक असतो किंवा एखादा व्यापार करणारा असतो, एखाद्या कंपन्या असतात, तर त्यांना ज्यावेळेस व्यवसाय करायचा असतो, तर जे व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल असतं ते त्यांच्याकडे काय असतं, तर पुरेसं नसतं. अशा वेळेस ते काय करतात, एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या संस्थेकडून काय करत असतात, कर्ज घेत असतात. म्हणजे लागणारं भांडवल काय करत असतात, कोणाकडून तरी व्याजाच्या स्वरूपात काय करत असतात, कर्ज घेत असतात किंवा एखादी रक्कम घेत असतात. तर त्या व्यक्तीला काय म्हणायचं, कर्जदार किंवा कर्ज घेणारे असं म्हणायचं. तसंच गुंतवणूकदार व कर्जदार या दोघांना काय असतं, तर हे दोघं वित्तीय बाजारातील महत्त्वाचे घटक असतात. किंवा या दोघांना काय करायला लागतं, वित्तीय बाजार गुंतवणूकदार व कर्जदारांसाठी काय असतं, त्यांच्यासाठी वित्तीय बाजार उपलब्ध करून दिलेला असतो. तसेच जिथं गुंतवणूकदार काय करत असतात, निधी कर्जाऊ देऊ शकतात व कर्जदार काय करतात, उत्पादकीय कार्यासाठी कर्ज घेऊ शकतात. बघा आता, वित्तीय बाजार म्हणजे काय, तर वित्तीय बाजार ही एक काय आहे, संस्था आहे किंवा एखादी प्रणाली आहे की जेथे वित्तीय मालमत्ता म्हणजेच काय, तर वित्तीय साधने काय केली जातात, खरेदी विक्री केली जातात. तसंच त्यांची देवाणघेवाण केली जाते व वित्तीय बाजार काय करतात, या अर्थव्यवस्थेत विखुरलेली बचत एकत्रित करतात व तिचे रूपांतर काय करत असतात, गुंतवणुकीमध्ये करतात. व वित्तीय बाजार हा गुंतवणूकदार व कर्जदार या दोघांमध्ये काय असतो, एक मध्यस्थ म्हणून काय करत असतो, कार्य करत असतो. तसंच कायदेशीर करार असणाऱ्या मूल्यात्मक दस्तऐवजाला काय म्हणतात, तर वित्तीय साधने अथवा वित्तीय दस्तऐवज असं म्हणतात. तसंच वित्तीय साधने काय करत असतात, गुंतवणूकदारांची मालमत्ता होते, तर कर्जदारांची काय करत असते, कर्ज अथवा दायित्व होते. बघा आता, म्हणजे वित्तीय साधने जी असतात, तर ती ज्या गुंतवणूकदार असतात किंवा कर्जदार असतात, तर त्यांच्यासाठी जी आवश्यक मालमत्ता असते, तर ती काय होत असते, वित्तीय बाजारामध्ये उपलब्ध करून देत असतात. तसंच उदाहरणार्थ बघा आता, याच्यामध्ये भाग असतात, कर्जरोखे असतात, बंधपत्रे असतात, व्यापारी विपत्रे असतात इत्यादी काय आहेत, तर वित्तीय साधने आहेत. तसंच वित्तीय बाजार हा गुंतवणूकदारांना त्यांची मालमत्ता काय करत असतात, उत्पादकीय क्षेत्रात
गुंतवणूक करण्यास काय करत असतात, अपील करत असतात. तसंच तो असा एकत्रित झालेला निधी काय करत असतात, व्यवसाय क्षेत्रात पुरवत असतात. तसेच वित्तीय बाजार हा काय करतो, असा बाजार आहे की तो जो दीर्घ मुदतीचा निधी पुरवण्यासाठी काय करत असतो, भांडवल बाजार म्हणून कार्य करतो व अल्पकालीन पुरवण्यासाठी नाणे बाजार म्हणून कार्य करत असतो. म्हणजे वित्तीय बाजारामध्ये दोन प्रकार पडतात, त्याच्यामध्ये भांडवल बाजार आणि नाणे बाजार. मग दीर्घ मुदतीचा निधी असतो तर तो पुरवण्यासाठी कोण कार्य करत असतो, तर भांडवल बाजार कार्य करत असतो व अल्पकालीन वित्त पुरवण्यासाठी नाणे बाजार कार्य करत असतो. म्हणजे वित्तीय बाजार हा असा बाजार आहे की जिथं वित्तीय मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची काय केली जाते, देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते. तसेच वित्तीय बाजार काय करतो, बचतीला गुंतवणुकीत रूपांतरित करत असतो. तसंच गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यातील काय करत असतो, मध्यस्थ म्हणून वित्तीय बाजार कार्य करत असतो. त्याचबरोबर वित्तीय बाजार बचतीला काय करत असतो, गुंतवणूक रूपांतरित करून बचतीला काय करत असतो, गतिशीलता वाढवत असतो. त्याचबरोबर आता बघूया वित्तीय बाजाराची कार्य. वित्तीय बाजार काय करत असतो, तर जे व्यापारी असतात किंवा एखादी संस्था असेल तर ज्यांना गुंतवणूक करायची आहे किंवा ज्यांना कर्ज हवे आहे तर त्यांना काय करत असतो, तो ते पुरवत असतो किंवा त्यांना ती मालमत्ता पुरवत असतो. म्हणजे गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यातील वित्तीय बाजार हा काय करत असतो, मध्यस्थ म्हणून कार्य करत असतो. त्याचबरोबर वित्तीय बाजारामुळे काय होतं, तर वित्तीय बाजार हा निधी, भांडवल यंत्रे व इतर मालमत्ता यांसारखे काय करत असतो, आर्थिक संसाधने गुंतवणूकदारांकडून काय करत असतो, वापरकर्त्यांपर्यंत त्यांना काय करत असतो, हस्तांतरित करत असतो. त्याचबरोबर ज्यांना निधीचा उत्पादनक्षम वापर शक्य करता येतो, जर गुंतवणूकदारांचा निधी उत्पादन कार्यात काय करतो, तो वापरला गेला नाही तर तो काय करतो, तसाच पडून राहतो. आणि उद्योजक काय करतात, मग हे असा निधी काय करत असतात, निधीचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या काय करत असतात, उपभोगासाठी वस्तू व सेवा यांचे काय करत असतात, उत्पादन करत असतात. त्याचबरोबर वित्तीय बाजारामुळे काय होतं, तर वित्तीय बाजारामध्ये हा गुंतवणूकदार त्यांच्या वित्तीय मालमत्तेची काय करत असतो, विक्री सर्वोत्तम म्हणजे किमतीस करण्यास काय करत असतो, सामायिक व्यासपीठ व संधी उपलब्ध करून देत असतो. तसंच या वित्तीय बाजारामध्ये जी गुंतवणूकदार असतात तर ते काय करत असतात, गुंतवणूकदारांचा निधी एखाद्या औद्योगिक व व्यापारी संस्थांकडे काय करत असतात, भांडवलाच्या स्वरूपात काय करत असतात, देत असतात. आणि त्यामुळं काय होतं, तर अर्थव्यवस्थेतील भांडवलामध्ये भर पडत जाते व भांडवल उभारणी शक्य होते. त्याचबरोबर वित्तीय बाजारामुळे काय होतं, तर गुंतवणूकदार काय करत असतात, आपली बचत व अतिरिक्त पैसा योग्य गुंतवणूक योजनेत काय करत असतात, गुंतवणूक करून त्यावर काय करत असतात, लाभांश व व्याजाच्या स्वरूपात काय करत असतात, उत्पन्न कमवू शकतात. त्यामुळं काय होतं, तर वैयक्तिक उत्पन्न तसेच देशाच्या एकूण उत्पन्नात काय होत असते, वाढ होत असते. बघा आता ही झाली प्रस्तावना. वित्तीय बाजाराची कार्य आपण पाहूया. एक आकडा, संसाधनाचे हस्तांतरण. संसाधनाचे हस्तांतरण म्हणजे वित्तीय बाजारामध्ये काय होतं, तर एखादा निधी असेल किंवा भांडवल असेल किंवा यंत्रसामग्री असेल तर ती काय करतात, म्हणजे ही एक प्रकारची काय आहे, तर मालमत्ता आहे. तर ती काय करतात, तर ज्यांना ही आर्थिक संसाधने किंवा ही आवश्यक यंत्रसामग्री आहे तर ती काय करतात, एखाद्या गुंतवणूकदारांकडून काय करतात, अंतिम
वापरकर्त्यापर्यंत काय करत असतात, हस्तांतरित करत असतात. म्हणजे एखाद्याला आवश्यक गोष्टी असतील किंवा यंत्रसामग्री असेल तर ती एखाद्याला वापरासाठी आवश्यक असेल तर ती काय करतात, ती आर्थिक संसाधने वापरायला देत असतात. 2 आहे उत्पादनक्षम वापर. उत्पादनक्षम वापर म्हणजे काय, तर वित्तीय बाजारामध्ये काय करतात, हा निधी ह्या निधीचा काय करतात, उत्पादनक्षम वापर शक्य करतात. जर गुंतवणूकदारांचा निधी उत्पादन कार्यात वापरला गेला नाही तर तो काय होतो, तसंच पडून राहतो. आणि मग काय करतात, हे उद्योजक म्हणजेच कर्जदार हे असा निधीचा काय करतात, वापर करून एखादा मानवाच्या उपभोगासाठी काय करत असतात, वस्तू व सेवा यांचे काय करत असतात, उत्पादन करत असतात. त्याचबरोबर आकडा 3 आहे उत्पन्नात वाढ. वित्तीय बाजारामध्ये काय करतात, तर जे गुंतवणूकदार असतात म्हणजे वित्तीय बाजारामध्ये गुंतवणूकदार व कर्जदार यांना जे आवश्यक गोष्टी आहेत तर ते काय करत असते, वित्तीय बाजार पुरवत असते. मग वित्तीय बाजारामुळे काय होतं, जे गुंतवणूकदार असतात ते काय करतात, आपली बचत करून किंवा जो त्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे ते काय करतात, योग्य ठिकाणी गुंतवणूक करून किंवा एखाद्या योजनेमध्ये काय करत असतात, तो पैसा गुंतवत असतात व त्यामधून मिळणारा लाभांश किंवा व्याज काय करत असतात, व्याजाच्या स्वरूपात काय करत असतात, उत्पन्न कमवतात. त्यामुळं काय होतं, त्यांचं वैयक्तिक उत्पन्न तसंच देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये पण काय होत असते, वाढ होत असते. तसंच आकडा 4 आहे भांडवल उभारणी. बघा आता वित्तीय बाजारामुळे काय होतं, तर गुंतवणूकदारांचा निधी एखाद्या म्हणजे गुंतवणूकदार काय करत असतात, ज्यांना आवश्यक भांडवल आहे किंवा ज्यांना आवश्यक भांडवल आहे तर त्यांना काय करत असतात, ते भांडवल पुरवतात. म्हणजे औद्योगिक व व्यापारी संस्थांकडे काय करतात, भांडवलाच्या स्वरूपात ही रक्कम देतात. त्यामुळं काय होतं, उत्तरोत्तर अर्थव्यवस्थेत काय होतं, भांडवलामध्ये भर पडत जाते व भांडवल उभारणी शक्य होते. त्याचबरोबर आकडा 5 आहे किंमत निर्धारण. किंमत निर्धारण म्हणजे काय, तर या वित्तीय बाजारात काय होतं, वित्तीय साधनांची किंमत त्यासाठी असणाऱ्या मागणीनुसार व त्यांच्या पुरवठ्यानुसार काय होत असते, निर्धारित होत असते. फी त्याची किंमत निश्चित होत असते. म्हणजे बाजारामध्ये त्या वस्तूची किंमतीची म्हणजे त्या वस्तूची मागणी किती आहे किंवा ती वस्तूचा पुरवठा किती आहे तर त्याच्यावर काय होत असते, किंमत निश्चित होत असते. त्यामुळे काय होतं, तर गुंतवणूकदार काय करत असतात, हा निधी पुरवठादार असतात व व्यवसाय क्षेत्र व हे निधीचा काय करत असतात, वापर करणारे असतात. तसंच काय होतं, मग या दोघांमधील समन्वय व बाजारातील इतर घटक काय करत असतात, किंमत निर्धारण करण्यास मदत करतात. त्याचबरोबर आकडा 6 आहे विक्री यंत्रणा. बघा आता वित्तीय बाजार हा काय करतो, गुंतवणूकदारांना त्यांच्या वित्तीय मालमत्तेची काय करत असतो, विक्री उत्तम किमतीस करण्यास काय करत असतो, व्यासपीठ म्हणजे एखादा व्यापार किंवा बाजार किंवा एखादी संधी काय करत असतो, उपलब्ध करून देत असतो. तसंच त्यांच्या वित्तीय साधनांना काय होत असतं, विक्री योग्य करतो व त्यांना काय होते, त्यामुळं तरलता मिळून जाते. आकडा 7 आहे निधी गतिशीलता. बघा आता एखाद्या देशातील काय होत असतं, जनतेकडे व गुंतवणूकदारांकडे असलेल्या उत्पादक निधी काय होत असतं, प्रभावीपणे व उत्पादकीय वापरासाठी काय होत असतो, व्यवसाय क्षेत्र विनियोग करत असते. त्याचबरोबर व्यवसाय क्षेत्र आणि गुंतवणूकदार यांना काय करत असते, एकत्र आणणे काय असतं, आवश्यक असतं. त्याचबरोबर वित्तीय बाजार काय करतो, या दोघांना काय करत असतो, जोडण्याचं कार्य करत असतो.
अशा प्रकारे काय होतं, वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदारांना काय होत असतं, जोखमाचे मूल्यांकन करून आपल्या निवडीनुसार बचतीची काय करायचे, गुंतवणूक करणे शक्य होते. तसंच यामुळे काय होतं, निधीचा काय होतं, सुयोग्य वापर होऊन देशाचा आर्थिक विकास काय होत असतो, जलद गतीने होतो. आकडा 8 आहे तरलता. बघा आता वित्तीय बाजारामुळे काय होत असतं, वित्तीय बाजारामध्ये वित्तीय साधनांना तरलता प्राप्त होते. म्हणजेच काय तर गुंतवणूकदार काय करत असतात, आपली वित्तीय साधने काय करत असतात, वित्तीय बाजारात केव्हाही विकू शकतो व काय करत असतो, त्याचे रूपांतर काय करत असतो, पैशामध्ये करू शकतो. म्हणजे एखादा गुंतवणूकदार असेल तो काय करतो, आपला पैसा काय करत असतो, एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये गुंतवत असतो. मग त्याला जेव्हा आवश्यक आहे तर त्यावेळेस काय करत असतो, तो ती वस्तू असेल किंवा इतर वित्तीय साधने असेल तर तो काय करत असतो, केव्हाही त्या बाजारात विकू शकतो आणि त्या स्वरूपात काय करत असतो, पैसा किंवा भांडवल मिळू शकतो. त्याचबरोबर ज्या गुंतवणूकदारांना ताबडतोब पैशाची गरज असते किंवा ते काय करत असतात, वित्तीय बाजारात फायदेशीर असतो. म्हणजे हे गुंतवणूकदार काय करत असतात, त्यांच्याकडे ज्यावेळेस एखाद्या भांडवलाची बचत होते किंवा त्यांच्याकडे ज्यावेळेस रक्कम असते त्यावेळेस काय करत असतात, ते त्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात काय करत असतात, एखादी वस्तू किंवा एखाद्या कंपनीचे भाग शेअर्स खरेदी करून ते काय करत असतात, ठेवत असतात. म्हणजे एक प्रकारे काय करत असतात, ते आपल्या पैशाची किंवा भांडवलाची काय करत असतात, सेविंग करत असतात. मग त्यांना ज्यावेळेस पैशाची खरंच गरज भासते त्यावेळेस काय करतात, ते वस्तू असेल किंवा एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या व्यापाराचा काय असेल भाग असेल तर तो काय करतात, ते विकून त्या स्वरूपात काय करत असतात, पैसा मिळवत असतात. म्हणजे त्यांना काय होत असतं, तर वित्तीय बाजारामुळे काय होतं, ते सशक्त तत्पर राहत असतात नेहमी. म्हणजे त्यांना कधीही पैशाची कमी जाणवत नाही. म्हणजे गुंतवणूकदार असतात तर त्यांना कधीही पैसा कमी पडत नाही किंवा त्यांच्याकडे भांडवल हे म्हणजे नेहमी त्यांच्याकडे भांडवल हे उपलब्ध असतं. तसंच आकडा 9 सुलभ प्रवेश. बघा आता वित्तीय बाजारामुळे काय होतं, वित्तीय बाजार हा गुंतवणूकदार आणि निधीचा वापर करते या दोघांना काय करत असतो, व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो. त्याचबरोबर जिथे म्हणजे गुंतवणूकदार व कर्जदार असतात तर त्यांना ज्यावेळेस सुलभतेने त्यांना प्रवेश मिळू शकतो व एकमेकांना काय करत असतात, ते सहजपणे शोधू शकतात. म्हणजे जे गुंतवणूकदार असतात तर ते काय करत असतात, तर ज्यांना पैसा आवश्यक आहे किंवा ज्यांना भांडवलाची गरज आहे म्हणजे कर्जदार जे असतात तर त्यांना ते काय करतात, एक गुंतवणूकदारांना शोधत असतात. म्हणजे ज्यांच्याकडून त्यांना पैसा उपलब्ध होईल तर ते काय असतात, ते दोघांना अटॅच असतात. म्हणजे त्यांना शोधावं लागत नाही, त्यांना सहज ते मिळून जातात. पुढचा आहे 10 औद्योगिक विकास. बघा आता वित्तीय बाजारामुळे काय होत असतं, बचतीचे रूपांतर काय होत असतं, भांडवलामध्ये करणे शक्य होते. तसंच व्यावसायिक क्षेत्र तसंच उद्योजक व्यावसायिक इत्यादी काय केलं असतं, उपलब्ध निधीचा वापर उत्पादकीय कार्यात व वाणिज्य कार्यात काय केलं असतं, मोठ्या कार्यक्षमतेने काय करतात, त्यात उपलब्ध करून देत असतात. यामुळे काय होतं, औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेत मोठी मदत होते. म्हणजे वित्तीय बाजारामुळे काय होत असतं, औद्योगिक विकास होत असतो. म्हणजे औद्योगिक विकासामध्ये वित्तीय बाजाराचे कार्य हे महत्त्वाचे असते. अशा प्रकारे आपण वित्तीय बाजाराची कार्य पाहिली. परत एकदा बघा. 1 संसाधनाचे हस्तांतरण, 2 उत्पादनक्षम वापर, आकडा 3 उत्पन्नात वाढ,
आकडा 4 भांडवल उभारणी, आकडा 5 किंमत निर्धारण, आकडा 6 विक्री यंत्रणा, आकडा 7 निधी गतिशीलता, आकडा 8 तरलता, 9 सुलभ प्रवेश, आकडा 10 औद्योगिक विकास. हे काय आहे तर वित्तीय बाजाराची कार्य. पुढचं आहे वित्तीय बाजाराचे प्रकार. बघा आता आपण आता पाहिलं प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा दीर्घ मुदतीचा निधी काय करायला लागतो, पुरवावा लागतो, त्यावेळेस काय करायचं असतं, भांडवल बाजार काय करत असतं, कार्य करत असतं. व अल्पकालीन वित्त पुरवण्यासाठी नाणे बाजार कार्य करत असतो. म्हणजे वित्तीय बाजाराचे 2 प्रकार पडतात. पुढे बघा चार्ट दिसतोय तुम्हाला समोर, त्याच्यामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार. नाणे बाजार म्हणजे मनी मार्केट, 2 भांडवल बाजार कॅपिटल मार्केट. त्याच्यामध्ये नाणे बाजारामध्ये त्याची काही साधने आहेत. 1 कॉल मनी मार्केट, 2 ठेव प्रमाणपत्र, आकडा 3 राजकोषपत्रे, आकडा 4 व्यापारी विपत्र, आकडा 5 व्यापारी पतपत्र. तसेच भांडवल बाजाराचे प्रकार पडतात सरकारी प्रतिभूतींचा किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार, आणि दुसरा आहे औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार. औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार त्याचेही 2 प्रकार पडतात, प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार. पुढच्या आहेत आता पुढच्या लेसनमध्ये आपण सविस्तर वित्तीय बाजाराचे प्रकार आहेत तर त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये नाणे बाजार जे आहे तर तुम्हाला तो अभ्यासण्यासाठी नाही आहे. मग भांडवल बाजार हा प्रकार तुम्हाला अभ्यासण्यासाठी आहे, तर त्याची सविस्तर माहिती आपण पुढच्या लेसनमध्ये पाहूया. आज आपण पाहिलं वित्तीय बाजार म्हणजे काय, त्याचबरोबर वित्तीय बाजाराची कार्य आणि वित्तीय बाजाराचे प्रकार. पुढच्या भागामध्ये पाहूया भांडवल बाजार म्हणजे काय आणि त्याची सविस्तर माहिती अभ्यासूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.